नमस्कार. मी डॉक्टर आसावरी गिरी, गोदावरी रुग्णालय व मॅटर्निटी केअर, सेनगाव. सध्या आमच्याकडे बऱ्याचशा मुली सोनोग्राफीचे रिपोर्ट घेऊन येतात आणि म्हणतात की माझ्या रिपोर्टमध्ये मला पीसीओडी आहे असं सांगितलं आहे. तेव्हा आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही ही सोनोग्राफी कशासाठी केली. तेव्हा ते सांगतात की माझं पोट दुखत होतं, माझी पाळी बरोबर येत नव्हती. तुमच्या रिपोर्टमध्ये पीसीओडीचं पॅटर्न दिसणं म्हणजे तुम्हाला पीसीओडी आहे असं नाही. या सोनोग्राफीच्या रिपोर्ट सोबत जर तुमची पाळी ही अनियमित असेल, चेहऱ्यावरती पिंपल्स किंवा डाग येत असतील, वजन खूप वाढत चाललं असेल, शरीरावरती अनावश्यक केस असतील, यापैकी कुठलेही 2 लक्षणे जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्हाला पीसीओडी आहे असं म्हणता येतं. पीसीओएस आणि पीसीओडी हे दोन्ही सेमच आहेत. पीसीओएस पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम यामध्ये 3 ते 4 गोष्टी एकत्र येऊन काही लक्षणे उत्पन्न होतात. त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम असं म्हणलं जातं. पीसीओडी मध्ये पाळी नेमकं अनियमित होते कशामुळं? स्त्रियांमध्ये दर महिन्याला 1 ते 2 स्त्रीबीज तयार होत असतं. त्यासोबत गर्भाशयाचा आतील स्तरही तयार होतो. ज्यांच्यामध्ये पाळी ही रेग्युलर असते त्यांच्यामध्ये तयार झालेलं स्त्रीबीज हे बरोबर 14व्या दिवशी अंडाशयातून बाहेर पडतं. त्या काळामध्ये पुरुष बीजाचा स्त्री बीजाशी जर संबंध आला तर त्यातून गर्भ तयार होतो. तर संबंध आलाच नाही तर 2 दिवसांनी गर्भनालिकेमध्ये आलेलं स्त्रीबीज हे तिथं मरून जातं किंवा विरघळून जातं व तिथून पुढे 14व्या दिवशी पाळी येते. असं एक नॉर्मल पाळीचं गणित आहे. पीसीओडी मध्ये काय होतं, हे जे नॉर्मल पाळीचं गणित आहे ते गणितच बिघडतं. म्हणजे काय, स्त्रीबीज तयार होणं, त्यासोबत गर्भाशयाच्या आतील स्तर तयार होणं, तयार झालेलं स्त्रीबीज हे वेळेवर बाहेर पडणं, ते वेळेवर फुटणं, या सगळ्या गोष्टी ह्या हार्मोन्सवर अवलंबून असतात. हार्मोन्स हा शब्द आपण खूप वेळेस ऐकला आहे. याला मराठीमध्ये संप्रेरके असेही म्हणतात. शरीरामध्ये वेगवेगळ्या ग्रंथी असतात. त्या ग्रंथीमध्ये हार्मोन्स असतात. आपल्या मेंदूमध्ये हायपोथॅलॅमस नावाचा एक भाग असतो. या भागातून जे हार्मोन्स बाहेर पडतात ते शरीरातील पिट्युटरी नावाच्या एका ग्रंथीवर काम करतात. या ग्रंथीमधून जे हार्मोन्स बाहेर पडतात ते स्त्रीच्या अंडाशयावर काम करतात आणि अंडाशयातून बाहेर पडलेले हार्मोन्स ते स्त्रीच्या गर्भाशयावर काम करतात. ही एक चेन आहे. ज्यांच्यामध्ये पाळी ही नियमित असते त्यांच्यामध्ये ही चेन नॉर्मल असते, त्याच्यामध्ये काही अडथळा नसतो. पण या चेन मध्ये जेव्हा काही अडथळा निर्माण होतो तेव्हा पीसीओडी सारखे लक्षणे दिसायला लागतात. पीसीओडी मध्ये कोणकोणत्या तपासण्या केल्या जातात? सोनोग्राफी केली जाते, ब्लड टेस्ट मध्ये थायरॉइडची तपासणी केली जाते, वेगवेगळ्या हार्मोन्सची लेवल तपासले जाते व इन्सुलिनची तपासणी केली जाते. पीसीओडी वरती ट्रीटमेंट करताना लक्षणानुसार वेगवेगळी ट्रीटमेंट असते. ज्यांच्यामध्ये पाळी ही अनियमित आहे त्यांच्यामध्ये ट्रीटमेंट वेगळी केली जाते. ज्यांना स्किन प्रॉब्लेम आहेत त्यांची ट्रीटमेंट वेगळी असते व पीसीओडी मुळे ज्यांना गर्भधारणा होत नाही त्यांची ट्रीटमेंट वेगळी असते. कोणत्या पेशंटमध्ये कोणती तपासणी व कोणती ट्रीटमेंट करायची हे डॉक्टरच ठरवू शकतात. म्हणून पीसीओडी जर तुम्हाला आजार असेल तर आपल्या जवळपासच्या स्त्री रुग्णालयामध्ये जाऊन तुम्ही डॉक्टरांचा योग्य तो सल्ला व उपचार घेऊ शकता. धन्यवाद.